पहा आता जीएसचा तिसरा भाग सुरू करू. आता हे जे प्रश्न आहे ना, हे प्रश्न मी पहिले सांगितलं का भयंकर IMP आहे, लिहायची गरज नाही, एकदा मला पहा वाचा, काही गरज नाही. चला प्रश्न पाहू, वेळ नाही गमावू आपण. बेरी किंवा बेरीबेरा हा आजार कोणत्या जीवनसत्वाचा अभाव होता? बघा बे म्हटलं ना ब, त्यापैकी इथं उत्तर येईल ब. चला ब ले ब, बेरी ब. आता रात आंधळेपणा म्हटलं म्हणजे तर रात आंधळेपणा कोणता आहे? रात आंधळेपणा. क म्हटलं तर आजार होते स्कर्व्ही, हा पण पेपरला आहे. आणि ड म्हटलं तर मूड दूस, कोणता आजार आहे? मूळदूस नावाचा आजार आहे. बरोबर आहे, प्रश्न कामाचा आहे. मी चारही इथं उत्तर कव्हर केले आणि पेपरला आले आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. कशामुळे दुधाचा रंग पिवळा होतो? पिवळा म्हटलं बघा, पिवळा म्हटलं तर कॅरोटीन झालं. पण पांढरा जर म्हटलं, लक्षात ठेवा दोन्ही प्रश्न कामाचे आहेत, तर उत्तर आहे केसीन. केसीन काय नाव आहे? केसीन. बघा पांढरा आणि पिवळा पाठ ठेवा. मी म्हटलं पिवळा कॅरोटीन, पांढरा म्हटलं केसीन. दुधाचा रंग पेपरला येते, IMP प्रश्न आहे. चला नंतर भारतीय संविधानाच्या मसुदा समिती, मसुदा म्हटलं तर बाबासाहेब आंबेडकर, घटना समिती म्हटलं तर मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अशा घटना होई. मसुदा समिती जी होती, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या मसुदा समितीमध्ये सदस्य होते 7. किती होते? 7. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? बाबासाहेब आंबेडकर होते. लक्षात घ्या. आता इथं नाव आहे महात्मा गांधी, यांना महात्मा जे शब्द आहे महात्मा, यांना टागोरांनी म्हटलं. कोण म्हटलंय? टागोर यांनी त्यांना काय म्हटलंय? महात्मा. समजलंय? बाकीचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहे. ठीक आहे. भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहे? पंडित जवाहरलाल नेहरू आहे की नाही? चला नंतर राज्यपालाची नेमणूक कोणाकडून केली जाते? बरोबर आहे, राज्यपाल म्हणते तर उत्तर लिहायचं राष्ट्रपती. राष्ट्रपती हे राज्यपालाची नेमणूक करतात. आता राष्ट्रपती जे आहे तर कलम 52 नुसार निर्मिती आहे राष्ट्रपती. कलम किती आहे? 52. हा एक प्रश्न पाठवायचा. कलम 60 नुसार राष्ट्रपतीला शपथ दिली जाते. कलम 60 नुसार शपथ. बाकी गोष्टी भरपूर आहे, ते आपण नंतर कव्हर करू. आता कलम पंतप्रधान जे आहे तर पंतप्रधानाची कलम 74 आहे. बघा 52 कलम राष्ट्रपती, 60 नुसार राष्ट्रपती शपथ घेते, कलम 74 पंतप्रधान, आणि कलम 79 जी आहे ही कलम आहे संसदेची. कशाच कलम आहे? संसदेची. आणि राज्यसभा पहिले प्रश्न तुम्हाला सांगितलंय मी, बरोबर आहे की नाही? राज्यसभा कलम किती आहे बा? 80. कलम किती आहे? 80. समजलं तुम्हाला? बघा एकच प्रश्न होता आणि एवढे प्रश्न तयार केले, एवढेच्या एवढे कामाचे आहे बरं, समजून घ्या. नंतर चला, मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? लय जबरदस्त प्रश्न आहे. मधुमेह म्हटलं तर इन्सुलिन, इन्सुलिनच्या अभावी मधुमेह हा आजार होतो. मधुमेह म्हणजे शुगर, साखर रोग ज्याला म्हणते. बाकी भरपूर काही माहिती आहे पण आपण घेऊ नये, पेपरला प्रश्न आहेत आपण घ्यायचे नाही. ज्या प्रश्नासाठी जे जे महत्वाचं आहे तेवढंच तुम्हाला सांगून राहिलो, बरोबर? चला नंतर बा, ब्ल्यू व्हिट्रिऑल मोस्ट IMP क्वेश्चन आहे. ब्ल्यू व्हिट्रिऑल, ब्ल्यू म्हटलं, ब्ल्यू म्हणजे पहिला बी आला, बी नंतर काय असते? सी म्हणजे काय रे मग? बघा कॉपर सल्फेट. समजलं? कॉपर सल्फेट. एक नाव असते ग्रीन व्हिट्रिऑल, ग्रीन. ग्रीन म्हटलं जी नंतर एफ असते, फेरस सल्फेट. अशात घ्या दोनही प्रश्न. कॉपर सल्फेट आहे, कॉपर क्लोराईड नाही, कॉपर सल्फेट. झालं? प्रश्न कामाचा आहे, विज्ञानाचा प्रश्न आहे बरं. नंतर बघा, कोणत्या जिल्हा एकेकाळी सारस नगरी, सारस नगरी, हा प्रश्न एक आहे, गोंदिया पाठ ठेवायचा. काय नाव आहे? गोंदिया. समजलं? आता लक्षात घ्या, इथं औरंगाबाद आहे, या औरंगाबादचं नवीन नाव बदललं. तुम्हाला माहित आहे काय आहे? छत्रपती संभाजीनगर. बरोबर आहे की नाही? संभाजीनगर, संभाजीनगर हे नाव आहे. यालाच 52 दरवाजांचा काय म्हणतात? शहर असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? 52 दरवाजाचं शहर. हे जे अमरावती आहे, या अमरावतीला खूप जिल्ह्यात प्रश्न असते, कुंकवाचा जिल्हा म्हणतात. कायचा जिल्हा म्हणतात? कुंकवाचा जिल्हा. अमरावती जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे ज्याचं नाव आहे चिखलदरा. काय नाव आहे? चिखलदरा. या चिखलदऱ्याचा शोध 1823 मध्ये कॅप्टन रॉबिन्सनं लावला. कोणा लावलाय? कॅप्टन रॉबिन्स. हा प्रश्न पाठवला, पेपरला प्रश्न आलेला आहे. मी ज्या ज्या ठिकाणी जे जे गोष्ट मला जास्त IMP वाटते ते गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो, बरोबर आहे? आणि मी हा कोर्स अशा प्रकारे डिझाईन केला आहे की 500 प्रश्नांचे जवळपास 2000 प्रश्न झाले पाहिजे आणि त्याच्या पळ्यात प्रश्न गेला नाही पाहिजे. तुमच्या मागणीवरून मी हा कोर्स डिझाईन केला. त्यानंतर तुम्ही मला सांगितलं की सर आम्हाला करण पण पाहिजे. करण पण येत्या 8 दिवसात चालू होऊन जाईल, बरोबर? हा आपला कोर्स आपल्या ॲपमध्ये अपलोड झाला की लगेच तिथून 8 दिवसांना आपला करणचा येईल आणि तोही तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. नेक्स्ट प्रश्न पहा. पुणे ते मुंबई
मार्गादरम्यान कोणता घाट आहे? पाठ ठेवायचा. पुणे मुंबई बोरघाट किंवा खंडाळा घाट. मुंबई पुणे बोरघाट किंवा खंडाळा घाट. बोरघाट दोन घाट आहे. एक आहे बोरघाट, एक आहे खंडाळा घाट. इथं खंडाळा नाही आहे, मग काय लिहू आपण? बोरघाट लिहू. बाकी आहेत, बाकी समोरच्या प्रश्नात कव्हर केले आहे. आपण एक एक प्रश्न क्लिअर करत जाऊ. चला, नंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही? तुम्हीच विचार करा, हा प्रश्न किती वेळा पेपरले असून किती वेळा, आणि याही भरतीमध्ये किती वेळा येईन, किती जिल्ह्यामध्ये येईन, SRP ला येईन, बरोबर आहे की नाही? PSI ला येईन, पोलीसला येईन, फॉरेस्ट येईन, प्रत्येक डिपार्टमेंटले प्रश्न आहे. आणि हा कोर्स अशाच प्रकारे डिझाईन केला आहे की तुम्हाला सरळ सेवा करणाऱ्या सगळ्यांना कामी पडला पाहिजे. चला, आता कोणता हक्क भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही म्हणतो? मालमत्तेचा हक्क. हा मग आता आहे काय? तर हा आता कायदेशीर हक्क. कोणता हक्क आहे रे? कायदेशीर. आता भारतीय नागरिकाला मग एकूण हक्क किती आहेत? पाठ ठेवजा, 6 हक्क आहे. किती हक्क आहे? भारतीय नागरिकाला सध्या हक्क किती आहे? 6. पहिले हक्क होते 7. एक हक्क ज्याचं नाव आहे मालमत्तेचा हक्क. जास्त मालमत्ता गरीब माणसं, बरं श्रीमंत नाही, श्रीमंत काही करू शकते. गरीब माणसं, विद्यार्थी, शेतकरी, गरजू आपण गोळा करू शकत नाही. पण श्रीमंत म्हटल्यापेक्षा राजकारणी नेते कितीही संपत्ती गोळा करू शकते, त्याचा काही प्रश्न नाही आहे. समजलं? नेक्स्ट प्रश्न. हे मी कोणासाठी बोललो तुम्हाला चांगलं माहित आहे. चला, लास्ट प्रश्न तिसऱ्या भागातला. भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत, माझ्या आवडीचा प्रश्न आहे. भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता किती आहे? तर पाठ ठेवायचं डेली 50 हर्ट्झ. हे वारंवारता समजलं आहे ना? आणि जर तीव्रता म्हटलं, ध्वनीची तीव्रता एका डेसिबल, डीबी शॉर्ट फॉर्म डीबी म्हणजे डेसिबल, आणि हर्ट्झ म्हटलं तर वारंवारता. हे त्याचं काय आहे? एकक आहे. काय आहे? एकक. हे दोन प्रश्न पाठ ठेवा. समजलं मित्र हो? पहा, इथं आपला गडी. धन्यवाद. इथं आपला तिसरा भाग संपलाय, बरोबर आहे? आता पहिला भाग पाहिल्याशिवाय दुसरा पाहायचा नाही, दुसरा भाग पाहिल्याशिवाय तिसरा पाहायचा नाही. असे 1, 2, 3, 4 सलग आपण 50 भाग, 500 प्रश्न, बरोबर? कमीत कमी 5-20, 2000 प्रश्न आपण घेऊन आलोय. फक्त किती रुपयात? 100 रुपयात. जे पे करून तुम्हाला सध्या पाहत आहे तिसऱ्या भागामध्ये, तिसऱ्यानंतर चौथा पाहायचा, तो त्या प्रकारे डिझाईन केला आहे. होऊ शकते मित्र हो, या भागामध्ये, या 500 प्रश्नामध्ये किमान 10 प्रश्न मागपुढे डबल झाले असतील, तर त्याचा पुन्हा सराव करा. ते प्रश्न डबल घ्यायचं कारण एक असं आहे, ते चुकून नाही झाले, ते डबल टाकण्यात आले. त्याला कारण आहे की हे प्रश्न वारंवार पेपरला असतात. आणि आता पहा काय होते, GSचा म्हणजेच नोकरीचा विषय खतम.